आठवून आठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. आठवण आठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग महाराज. आठव गेला नाटव गेला. नाटव होता म्हणून आठवायचं बनू काय. आता आठवायचं तरी काय महाराज, विसरून जावं महाराज. भावा भाव हे निघून जावं महाराज. स्वतःसिद्ध महाराज राहतो तो पांडुरंग आहे. उदाहरणार्थ आपण या सगळ्या द्वंद्वातीत आहोत महाराज. आणि द्वंद्व म्हटलं की तिथं काहीतरी तुम्हाला उपाधी मानावी लागते महाराज. आणि उपाधी तेवढी कल्पित आहे किंवा अविद्येचं कार्य आहे महाराज. आणि त्या ठिकाणी अविद्येचा अत्यंत अभाव आहे. कसलाही तिथं संबंध आहे. हे सगळं द्वंद्व जिथं मावळतं तिथं तो आहे. मावळलं ना द्वंद्व राहतं ते. उकरड्यावर जसे मनुष्याने बसू नये झालं. तसे उकरडा झाडलेल्या जागेवरही बसू नये. उकिरड्यावर तरी बसूच नाही महाराज. उकिरड्या झाडलेल्या जागेवर बसू नये. त्याप्रमाणे भाव आणि अभाव हे दोन्ही नसावेत अशा ओळीतून निर्देश केला आहे. झालं. भावा अभावा अतीत असावं महाराज. किती जोखीमदारी आहे महाराज. आणि कुठं राहायला पाहिजे आपल्याला हे बघा लक्षात ठेवा. कारण का सत्सामान्य हे आपलं काय आहे स्वरूप आहे महाराज. आणि तिथं जोपर्यंत आपण स्थिर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे द्वंद्व जाणं शक्य नाही. आणि द्वंद्व म्हटलं की तुम्हाला धक्का ये बसणारच. खरे शाश्वत समाधान तुम्हाला मिळणं शक्य नाही महाराज. आणि इथं तुम्ही आम्ही राहावं ही संतांची एक तळमळीची तुम्हाला शिकवण आहे. कारण का त्या जागेवरून आपण खाली आलो म्हणून फजितीला प्राप्त झालो. संतांचं जे सांगणं आहे तुम्हाला तळमळीचं ते तेवढ्यासाठीच आहे. तुम्ही काही जरी करा गेला तर तिथं ते विशेषण लागल्याशिवाय राहत नाही. आणि मग पुढं विशिष्ट विकृती निर्माण होते. चांगल्या तुझेनी नावे करणे न व्हावे हे काय म्हणू परी न धरवे मी पण हे. अर्थ चांगदेवा तुझ्याकरता करणे किंवा न करणे हा विकल्प नसावा. बघा तुझ्याकरता काय करणं न करणं विकल्पच नसावा महाराज. करायचं काय न करायचं काय महाराज. काही करावंच लागत नाही. नाही करायचं तरी काय महाराज. करण्या न करण्या अतीत आपण आहोत का नाही. करायचं म्हटलं की ती वस्तू अगोदर नसते. निर्माण करावी लागते. निर्माण करण्याचा आणि एक दिवस नाश होणार महाराज. वस्तू स्वयंसिद्ध आहे महाराज. काय करावं लागतं महाराज. काही करावं लागत नाही. हे काय बरे अधिक सांगू. बघा हे काय बरं अधिक सांगू. केवढी तळमळ आहे हो. केवढी तळमळ आहे संतांची. परंतु मला माझा मीपणाचा अभिमानच धरवत नाही. झालं. तुला काहीतरी तू म्हणायला मीपणाचा अभिमान धरावा लागतो ना. कारण का मी सापेक्ष तू किंवा तुला तू म्हटलं की मी म्हणायच्या अगोदर मी सिद्धी होतेच ना. पण मला अभिमान धरूच वाटत नाही ना. कारण का त्या अभिमानानंच हा सगळा घोटाळा केलाय. आणि जाता जाईना. तो घालवायसाठी सगळा प्रयत्न आहे महाराज. अभिमान रे अवघे कोड पाहुगे काय करायचे साधन पण अवघीची येणे. विवरण हे चांगदेवा हे चांगले वा. तुझे जे तात्विक स्वरूप आहे बघा त्यात करणे किंवा न करणे दोन्ही नाहीत. तात्विक जे आपलं स्वरूप आहे ना त्याच्यात करणं न करणं काहीच नाही. काय करायला मग चाललं झाले ना. करायचं असतं त्याची वस्तू अगोदर अभाव असतो. आणि मग त्या वस्तूसाठी काहीतरी मिळवायसाठी करावं लागतं. ती वस्तू दुसरी असावी लागते महाराज. मिळवणारा दुसरा कोणतरी असावा लागतो महाराज. इथं स्वतःसिद्ध वस्तू आहे ती दुसरी नाही आपणच आहोत. आणि ती त्याचं स्वरूप आहे महाराज. त्याच्या ठिकाणी कालत्री आहे जन्ममरणाचा किंवा दुःखाचा काय आहे अभाव आहे. नाहीच तिथं ते. म्हणून तिथं करणं न करणं आहे ना. म्हणून करणे हा अपराध आहे. झालं. जेवढं करतो तेवढं काय आहे महाराज अपराध आहे.
मग संसार करणं अप्रधान आहे, परमार्थ करणं करण्यात भेद स्वीकारावा लागतो, झाले. त्याशिवाय करण्याचा व्यवहार होत नाही. करण्यात भेद स्वीकारावा लागतो, त्याशिवाय करणं सिद्ध होत नाही. हा, कर्मश्रेष्ठ का ज्ञानश्रेष्ठ, काय काय उत्तर द्यायचं दादा? करण्यात काय दादा उत्तर द्यावं, मी काय बोलावं हे देखील आता कळना झालंय महाराज. अरे 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 अरे, किती आपण निकृष्ट अवस्थेत येतो महाराज. कळत नाही, कळत नाही महाराज. का कळवून घेत नाही? फाजीलपणा आपला आहे, अभ्यास करत नाही महाराज. वाद तसे बोंब बटकीची सरताना म्हणावं लागलं त्यांना. करणं तेवढं फाजीलपणा आहे महाराज, बंधाला कारण होतं महाराज. म्हणून कर्मानं मोक्ष नाही हा सिद्धांत आहे. कर्मानं मोक्ष मानला तर ती वस्तू तिचा अभाव सिद्ध होतो, किंवा तिथं ते पंच अनर्थ, 6 अनर्थ मानले आहेत बघा, ते होय का नाही? 6 अनर्थ दोष मानलेले आहेत महाराज. आपण तेवढं तिकडे विचार जायचं. प्राग भाव तरी सिद्ध होतो, पृथ्वीचा भाव सिद्ध होतो, अनन्य भाव सिद्ध होतो. वस्तू नाही ती मिळवायला लागते, क्रियेनं नसलेल्या वस्तूची प्राप्ती करावी लागते. ती वस्तू निर्माण झाली की आणि तिचा नाश हा ठरलेला आहे. अन्याचा अन्य ठिकाणी अभाव सिद्ध होतो, असे अभाव सिद्ध होतात महाराज. म्हणून काही करावं लागत नाही परमार्थात महाराज, वस्तू स्वयंसिद्ध आहे. आणि करायला लागले की त्या स्वरूपातून खाली यावं लागतं, द्यावर यावं लागतं, त्याचा स्वीकार करावा लागतो. त्याच्यात मृतपणा सिद्ध होतो, आणि कर्मात काही नाही काहीतरी दोष निर्माण होतातच. तेव्हा करू नका म्हणत नाही मी. कर्माचा जिथपर्यंत का विचार करत बसायला, आधीच अगोदरच जास्तच गुंतायला गुंता जास्त आहे. बरोबर आहे काय? तेव्हा काही करावायचे म्हटले हा दोष पत्करावा लागतो. झाले. तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी करण्यानं करण्याचा व्यवहार होत नाही. अरे काहीतरी करायचं म्हटलं तर दोष स्वीकारावा लागतो. तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी करणं न करणं याच्या हातीत आहे ना. ते करायला काय लागतच नाही बा. हेच काय सांगावे. बघा काय सांगावं म्हटले. अरे तुझ्या आत्मत्वाचा तुला उपदेश करत असता. बघा आता तुझ्या आत्मत्वाचा, तूच आत्मब्रह्म आहेस हा उपदेश करत असताना देखील माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारा जो औपाधिक मिथ्या मीतोपणा मावळून जातो. आता मीपणाच जेथे नाही तर तेथे तुला तरी तूपणा कुठला येणार. आता तुला आत्मबोध करायचा झाला ना की माझ्या ठिकाणी जो मी पण आहे ना तूच राहत नाही. का राहत नाही? तर उपदेश करणारा आणि ज्याला उपदेश करायचा वेगळा राहतो का तो? नाही राहत. उपदेश करणारा आणि उपदेश ज्याला करायचा आहे महाराज स्वरूपात ऐक्य होतं महाराज. तिथं तो मी सांगणारा हा अभिमान राहतच नाही, आणि राहत असला तर अजून त्याला बोध झालेला नाही. लक्षात ठेवायचं. ऐक्य भाव झालेला असताना दोन्ही उपाध्या एक ठिकाणी झाल्या, चैतन्य एकच आहे महाराज. चैतन्यांना निराश करावा लागतो, झालेलाच असतो तो. चैतन्याने दोन्ही एकच आहेत ना, कुठे वेगळं राहतं महाराज? वेगळेपणा राहत नाही महाराज. लवण पानियाचा थाओ माझी रेगोने गेले पाहो तो तेची नाही मा काय घेवो माप जाळा. अर्थात मीठ पाण्याची खोली पाण्याकरता पाण्यामध्ये शिरून पाण्याचे प्रमाण पाहू लागले तेव्हा मीठच तिथे उरले नाही. तिथे ते पाण्याचे प्रमाण काय घेऊ शकेल? बघा मिठाची एखादी हत्ती करा किंवा मासोळी करा, पाण्यात सोडून बघा परत येते काय येत नाही परत. काय एक रूप होतोय नाव सांगा. पाणी आणि मीठ हे एकच स्वरूपानं एकच आहे महाराज. तसं जीवाला बोध करायला गेलं ना की ज्याला बोध करायचा आणि जो बोध करतो त्यांचं चैतन्य काय आहे? एकच आहे महाराज. चैतन्य स्वरूपानं ते एकच आहेत महाराज. म्हणून
बोधात महाराज बोधच विरून जातो. बोधात ऐकेव सांगणारा ऐकणार आता हा मग वापस नाही सांगाने धरणे नाही हो. ज्ञानेश्वर म्हणजे मग मी म्हटले ना आता, अरे पुसायचं बी नाही आता नाही काय सांगायचं बी नाही, कारण काय उरत नाही तिथं. हे त्याच्यातलं विशेष आहे महाराज. कारण का अंतर्मुख एकदा झाली ना पूर्ण वृत्तीचा तिथं लय झालेला असतो महाराज. भानाव आणावं लागतं महाराज. काही वेळा अर्जुनाला भानाव आणावं लागलं महाराज. अगोदर आपण आला अरे आता हे बरं नाही म्हणला पुढचं कार्य थांबवले. आपण आव्हानात आहे तर भानाव कुठं जातोय महाराज. असे पहा की पाण्याची खोली किती आहे. पाण्याकरता मिठाचा खडा पाण्यात शिरून पाहू लागला तर त्याचे औपाधिक स्वरूप नष्ट होऊन जाते. बघा मिठाचा खडा जरी स्थूल रूपाने दिसत असला तो जोपर्यंत पाण्याकडे जात नाही तोपर्यंत मीठ रूपानं तो स्थूल रूपानं तुम्हाला राहणार. मीठ म्हणणेपणा त्याला आहे महाराज. पण एकदा तू पाण्यात शिरला केवढं खोली आहे बघूया म्हणून तर ते खोली बघायला परत सांगायला यायला तो वेगळा उरतच नाही महाराज. तसंच तुम्ही अहम ब्रह्मास्मी एखादा बघायला गेलासा तर तो साक्षात्कार घ्यायला गेलासा वेगळं राहू शकत नाही महाराज. तो जलरूपच होऊन जातो. अशी स्थिती झाली असता जलाचे माप घेण्यास राहते कोण. तू जलरूप होतो अशी स्थिती झाल्यावर जलाचं माप घेणार कोण महाराज. तसं ते ब्रह्मस्वरूपच होतं महाराज. वेगळं राहतच नाही. आता मी तू अमका तमका कुठं भेद राहतो महाराज. आता भाव आहे अभाव आहे कुठं भावाभाव शिल्लक राहतो महाराज. समुद्रात टाकलेला मिठाचा खडा जर मीठ रूपाने राहिला असता तर तर त्याने समुद्राचा ठाव घेतला असता. हो समुद्रात टाकलेला मिठाचा खडा मीठ रूपाने राहिला असता तर ठाव म्हणजे किती खोली आहे बघितलं असतं महाराज. ते उरतच नाही ना. पण मीठच राहत नाही तर ते पाण्याचे माप काय घेईल. मीठ रूपाने राहत नाही. समुद्र रूप होतो महाराज. तदाकार होतो महाराज. काय समुद्राचं माप घेणार महाराज. आणि समुद्राचं माप घेणारा वेगळा असावा लागतो आणि ते ज्याचं माप घ्यायचं ते वेगळं असावं लागतं. हे निघते नव्हते त्याच्यात ना. तर ते वेगळं नाहीच ना. माप घ्यायचं कोणाचं महाराज. ज्याचं माप घ्यायचं आणि माप घेणारा दोन्ही एकच आहेत महाराज. आपल्या इकडे माप घेताना माप घ्यायचं ती वस्तू वेगळी असती घेणारा वेगळा असतो महाराज. पण तिथे ती वस्तूच एक असल्यामुळं त्या वस्तूचं माप घ्यायचं घेणारा सिद्धच होत नाही महाराज. ऐके भाऊ. यद्यपि समुद्राचे पाण्याचेच मीठ तयार झालेले असते. यद्यपि आता समुद्राच्या पाण्यातच मीठ तयार झालेलं असतं. आता काय बघावं. पण ते पाण्याचा संबंध केला नाही तोपर्यंतच मीठ रूपाने राहते. जोपर्यंत त्याला पाण्याचा संबंध होत नाही तोपर्यंत मीठ रूपाने राहतं महाराज. तसं जीवाने जोपर्यंत देवाचा किंवा स्वरूपाचा संबंध धरला नाही तोपर्यंत जीवदशेने राहणारच महाराज. आत्मसाक्षात्कार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण जीवदशेतनं निघू शकत नाही. कितीही तुम्ही बाकीच्या किती बाकीचं काय करा महाराज. गुरुजी लांब आपण आहे. लांब आहे हे देखील आपल्याला कळत नाही अजून का नाही. लांब आहे अजून. आणि जोपर्यंत ते मीठ रूपाने उरते तोपर्यंत त्या मिठाची कोण फजिती विचारता. झालं. समुद्रातून ते बाजूला आलं मीठपणाला आलं जोपर्यंत समुद्रात मिळत नाही तोपर्यंत ते मीठपणा सोडत नाही. आणि एकदा वेगळं झालं की आता फजिती काय तुम्हाला माहितीच आहे. समुद्राच्या खाडीपासून सांगू नाही एवढंच. रेल्वेच्या वॅगनीपर्यंत प्रथम बघा त्याला खाडीतनं वॅगिनी पत्र येतं रेल्वेत येतं. त्याला गाढवाच्या पाठीवर बसावे लागते. मग गाडवाच्या पाठी बसावं लागतं कुणाला मिठाला. मोठ्या मोठ्या शहरातून खेडेगावात मोठ्या मोठ्या शहरातून खेडेगावातील दुकानातून श्रीमंत गरीबाचे घरात जायला लागतं. दुकानातनं घरात आला श्रीमंताचे असून दे गरीबाचे असून दे पडवीला ठेवलेला असते दारात. घरातील लहान थोर स्त्रियांच्या घरातील लहान थोर स्त्रियांच्या हाताने पाटे वरवंट्यावर रगडून घ्यावे लागते. हो जरा बारीक करा मग त्यात चिचून घ्या. बारीक करा जरा वाटून घ्या. व शेवटी उकळत्या वरण भाजी इत्यादी खाद्यपदार्थात पडावे लागते. बघा उकळत्या भाजीत वरणात टाकावं लागतं मला. केवढी फजिती आहे. आपली फजिती आहे का वाटत नाही. आपलंच वर्णन चालू आहे. होय मिठाच्या निमित्तानं आपलंच वर्णन चालू आहे. जीवाचंच वर्णन चालू आहे.
अहो जीवाला सांगायचं आहे महाराज, सांगायचं काय महाराज. समुद्रातून बाहेर पडल्यामुळे ही मिठाची जशी पराकुटीची फजिती बघा होते, समुद्रातून बाहेर पडल्यावर वेगळं झाल्यावर पराकुटीची जशी फजिती मिठाची होते त्याप्रमाणे त्याप्रमाणे ब्रह्म समुद्रासारखे आहे व ब्रह्म जीव कसं आहे? मिठासारखा आहे. समुद्रासारखा आहे ब्रह्म, म्हणजे अथांग आहे, व्यापक आहे, एक आहे, समुद्रासारखा आहे महाराज. आणि जीव आहे तो मिठासारखा आहे, वेगळा झाला ना. जोपर्यंत जीवाला जीव दशा आहे तोपर्यंत त्याला अनेक योनीमध्ये जन्म घ्यावे लागतात. झालं, जीव दशा जोपर्यंत आहे तोपर्यंत अनेक युनितनं महाराज फिरावं लागतं. मनुष्य जन्म आहे वाटतंय बरोबर आहे, पण पुढचा जन्म कुठला ठेवला सर, कुणी तयार केलाय तो? दुसरं कुणी नाही महाराज, आपणच. आपणच सगळं भांडवल तयार केलेलं आहे. जन्ममरणाच्या प्रवाहात सापडलेल्या जीवाला अनेक शरीरे घ्यावी व सोडावी लागतात. होय, जन्म मरणाच्या वेगळ्या तडाख्यात सापडलं ना जीव, अनेक शरीरे घ्यावी लागतात, सोडावी लागतात. कुठं कधी जाईल, कुठं कसा जाईल, काय होईल काय सांगता येत नाही महाराज. कुत्रं होईल, गाढव होईल, नाना प्रकार होईल, देव देखील होईल, पण आणि खाली येईल. आणि ज्या शरीरात जाईल त्या शरीरातला जीव विषय सुखात बोलतो. बघा आता ते तुम्हाला वाईट वाटते हो, त्या गाढवांचं काय, बाकी प्राणी गाणीत नाही फिरत्यात, पण त्यांना त्याचं काय वाटतंय का बघा. तिथं तिथं त्या सुखाला भुलत्यात, म्हणजे तेच बरं आहे वाटतं त्यांना. त्यातील दुःख विसरून जातो आहे. आणि मग ते जे दुःख आहे ना ते विसरतो महाराज. त्या विषयातील सुख गेले व दुःख झाले की पुन्हा मग रडत बसतो. आणि मग त्या विषय संबंधाने आलेलं सुख ते काय चिरकाल टिकणार आहे? त्या विषयाचं सुख आहे, ते विषयाचं सुख आहे. सुखाची कल्पना केली का त्यात सुख आहे, आणि त्यात सुखही नाही ने जड पकडत असते महाराज. पण आपण कल्पना केलेली असते, आणि त्या विषयांचं बदलणं, परिवर्तन होणं, बायको बदलते का तशीच राहते. दिवसातून 10 वेळा बदलते. तुम्ही म्हणाल तरणी माता आहे ती नव, तासा तासाला रंग बदलतात तिचे. हा अशी लागलीच महाराज. सुखाची कल्पना केली की दुःख, दुःखाची कल्पना केली की सुख. अरे सुख नाहीच, सुखाची कल्पना आहे. सुख कशाला म्हणायचे महाराज? सुखाची केवळ कल्पना आहे. मिळते सुख पाहता जाऊ पाडे, तेवढं मिळते, पण ते त्याचं नाही, त्या संबंधाने आलेलं असतं का त्याचं सुख आहे ते नाही महाराज. अशी आत्मस्वरूपास विन्मुख झालेल्या जीवाची अनंत कालापासून फजिती होत आहे. आत्मस्वरूपापासून बाजूला झालेला, विमुख झालेला जीव, त्याची फजिती चालू आहे महाराज. फजिती होते, आणि फजिती रूपाने कळत नाही महाराज. पण त्याची त्यास खंत वाटत नाही. खंत बघा तुम्हाला वाटते काय खंत? आपल्याला खंत वाटत नाही महाराज. कधी यात निघावं वाटतंय काय नाव सांगा. शित्त बसल्यावर वय म्हणतंय, सगळं काय करते महाराज, पण हितनं उठलं की आणि उठतोच जाऊन तिकडे मिसाळते महाराज. त्याला त्याची खंत वाटत नाही. दुःख शोकाच्या घाई मारली याची शेती नाही होय. हे सांगावया कारण काही जे ग्रासनी माया ना. सुख दुःखाने किती जरी त्याला त्रास दिला तर त्याचं काय वाटत नाही. का महाराज? अज्ञानानं घरातून टाकले. याला कारण काय महाराज? स्वस्वरूपाचं. मग ज्ञान का नको म्हणता हो दादा? कधी नको म्हटलं त्याने. जेव्हा मीठ जसे पाण्यात पडल्यानंतर पाणी वारकऱ्याची तरी ही भाषा असू नये. ज्ञानाबद्दल आता काठीण आहे म्हणा, काठीने कुठला आपल्याला अभ्यास करायचा नाही, त्याच्यासारखं सोपंच काही नाही. केवढंच महाराज कठीणातलं कठीण. रोज खेटरान बडीची तरी महाराज सोडित नाही. महाराजांनी परवा सावरड्यात ती जरा सांगा स्पष्टीकरण करून. दोन्हीकडे मार्ग कसा आहे सांगा की तुमच्या भाषेत. राजाने शिक्षा केली ना एकाला. राजाने एकाला शिक्षा केली काय, 100 कांदा तरी खायचा ना 100 फटकं तरी खायचं. त्याला अगोदर काय म्हणला, फटकं खाण्यापेक्षा कांदे खायला बरं. 2-4 कांदे खाल्यावर म्हणला नाही नाही याच्यापेक्षा फटकं बरं स्वसन. असं त्याने 100 कांदे बी खाल्लं 100 फटकं बी खाल्लं. तसं दोन्हीकडनं आपली फजिती
दीड संसार नाही तर परमार्थ. धड परमार्थ नाही धड संसार नाही हे त्यात सुंदर दृष्ट. आपण विचार करत नाही, आपल्याला अजून त्याची खरी तळमळ लागलेली नाही. नाही. का महाराज? आपला अधिकार अपुरा पडतो हे त्याच्यातलं पहिलं ऊन आहे. हम्म. अधिक आपण कळाल्यावर तरी निदान अभ्यास करावा, वेळ द्यावी. विराट कोहलीवर जाते ते गुरुजी कोणते पिवळा हे ड्रेस घालून आहेत. दोन्ही किडनॅप फेल आहेत ते. दोन्ही किडनॅप फेल आहेत ते. हो पिवळा ड्रेस घालून असते युट्यूबला वगैरे कायम गेला असते दाढीवाले. दाढीवाले. विराट कोहली किंवा हे आमचा मोदी वगैरे हिंदी. सल्ला घेतात. हिंदीवर चालू आहे. हा मोदी वगैरे सल्ला घेतात त्यांचा. तर ते वयाच्या 13व्या वर्षी नुसते अंतरून येऊन बाहेर पडले. दुसरं एकही काय नाही. त्यांचं जीवन परिचय क्लिप आलती. 13व्या वर्षी बाहेर पडल्यानंतर ते साधना वगैरे करू लागले. सगळं 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 भिक्षा मागणी वगैरे काही प्रकार नाही. बसायचं फिरत मिळून ते खायचं नंतर गंगेचं पाणी पिऊन जागायचं. आणि त्यांना मग ते ह्याचा छंद लागला. वृंदावनला रासलीला असते ना वृंदावनला. कृष्णावर एवढं प्रेम जडले की त्यांच्या दोन्ही किडण्या 19 वर्ष झाले फेल आहेत. आणि तो माणूस जिवंत आहे. डायलिसिस वगैरे काय भानगड नाही, फक्त नामस्मरण. काय दोन्ही किडण्या फेल आहेत. नित्यानंद काय नाव आहे बरं. एकाचं नाव दिले राधा आणि एकाला दिले कृष्ण. राधाकृष्ण. 2 किडनीची नावं दिल्यात. 19 वर्ष झाले गेले ते जिवंत आहे माणूस, काही नाही. आणि त्यांचे भक्त असं म्हणतात की आत्ता जे जिवंत आहेत ते सत्ता सद्गुरू म्हणजे शरीररूपानं नाहीत, साक्षात देवच आहेत. एवढं असंख्य शिष्य आहेत भारतात. आहेत अशी माणसं, आज पराकुटीला गेलेली माणसं आहेत. अनुभव आता का नाही ताकद. पण आपण करत नाही. हा 13 आपला एक अपराध वर्ष आहे मला. नुसती वळकड घेऊन 3 वाजता रात्री बाहेर पडलेला माणूस. एक लक्षात ठेवायचं तिथं. तुम्ही परवा आपला विषय चालू आहे का तिथं, योग वैशिष्ट्याला आलेले. तुम्ही प्रयत्न जर केला महाराज हं. तर तुम्हाला काही प्राप्त होणार नाही असं नाही. हो. एवढी आपल्याकडे भगवंतानं काय दिली आहे, ताकद दिली आहे, स्वतंत्रता दिली आहे. आपण प्रयत्नाला अपुरं करतो महाराज. हा? अभ्यास होतो का? प्रयत्न जर केला महाराज, असाध्य ते साध्य होईलच म्हटले, होतच महाराज. का तर तुमच्या प्रयत्नाच्या पाठीमागे ईश्वराची साथ असते. प्रेमानंद महाराज. प्रेमानंद. रात्रीच कालच्या रात्री आम्ही जवळजवळ अर्धा तास ऐकत होते. हा प्रेमानंद. युट्यूबकडे सगळी ती मोठी मोठी अशी जी आहेत का नाही, नादखोळा. सगळी त्याच्याकडे हे आहेत. दिवसभर ते अगदी म्हणजे स्टँडर्ड लोक बघताय. स्टँडर्ड म्हणजे स्टँडर्ड. काल प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर बुद्धी बाजू उत्तर भारतातले देहावर नाहीतच ते महाराज. तुम्हाला मला दिसत्या देहात चैतन्य रूपाने आहेत म्हणायला काय हरकत आहे अशी माणसं. होय वा, एकच. लक्ष ठेवायचं. आणि हे तुमच्या आमच्या उद्धारासाठी आलेले आहे. पण आपण कुठल्या हेतून करतोय हे पहिले ठरणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला कुठेही महात्मा भेटेल महाराज, तो ईश्वर तुमची सोय लावून दे. लावून देईल. पण आपला हेतू जो आहे ना, तू काय आहे पहिले ठरवायला पाहिजे. परमात्मा का करतोय. तैसे तुझ आत्मया ते पाही देखो गेलिया मिची नाही ते तर तू कैसा काही कल्पावया जोगा. कुठे मिठाला महाराज जागा आहे, स्वतःच आहे काय. तसं तुला बघायला गेलो तर मीच सिद्ध होत नाही तर तू कुठं सिद्ध होणार आहे महाराज. मी सोडायला तयार नाही तर ते दुसरं जग दिसायला काय अडचण. तुम्ही तुमचं मी सोडलं की जग नाहीच महाराज. जग नाहीच. एवढा सिद्धांत आहे आपला. हेच सांगायचं आहे. आमचं मीच सुटत नाही महाराज. अर्थ बाहेर सोडायची काही गरज नाही. बाहेर नाहीच काय. बाहेर काय नाहीच असावं आणि मग तुम्ही ते बघावं. सोडावं. त्याप्रमाणे तुझ्या आत्म्याच्या स्वरूपाचा विचार करताना बघा, त्याप्रमाणे तुझ्या आत्म्याच्या स्वरूपाचा विचार करत असताना जसे जसे मी निरीक्षण करू लागलो मी जसं जसं विचार करू लागलो, निरीक्षण करू लागलो, तसे तसे माझ्या ठिकाणी मीपणाचा अभिमानच जेथे नाही हो मी पणाचा अभिमान जेथे नाही मी जिथं राहतच नाही महाराज. तेथे तू तरी भिन्न कल्पन्याजोगा कसा असशील. माझाच जर मीपणा सिद्ध होत नाही तर मी सापेक्ष तुला तूपणा कुठला सिद्ध होईल महाराज. म्हणून आपलं मीपणा गेला ना
वस्तूपणा घालवायची काही गरज सिद्धच होत नाही ते. कारण का चैतन्यात मी तो हे नाहीच. त्याप्रमाणे तिथं असतं तर मग ते गेलं नसतं. आपण मांडलेलं आहे महाराज उपाधी संबंधानं, आणि तो उपाधीचा देखील त्यांनी मागं निराश करून टाकलेला आहे. बरोबर आहे. पंचकृत पंचमहाभूताचं तुझं शरीर तसंच माझं आहे, सूक्ष्म शरीर तुझंच आहे तसं पंचकृत पंचमहाभूताचं माझंही तसंच आहे. चैतन्य तरी सगळ्यांचं एकच आहे. मी सांगतो ककाराच्या शब्दातनं, तू ऐकतोच त्याच शब्दातनं. हे या देहाचं सांगितलं, मनाचं देखील सांगितलं. आता कुठे काही शिल्लक राहिले महाराज. मग माझा मीपणा गेला ना तर सापे तुला घालवायची काय गरज सहज जाते महाराज. त्याप्रमाणे तुझ्या आत्मस्वरूपाचा यथार्थ विचार करू लागलो असता बघा, तुझ्या आत्मस्वरूपाचा यथार्थ विचार करू लागला होता. माझा औपाधिक मीपणाच नाहीसा होतो. कारण का तिथं औपाधिक मीपणा राहतच नाही. चैतन्याला एक राहिले ना तिथं उपाधीचा अत्यंत काय होतो, बाद होतो, निराश होतो. उपाधी सिद्ध राहतो, सिद्धच होत नाही महाराज. तर मीपणाच्या सापेक्ष असणारा तूपणा हा तरी कल्पना करण्याजोगा राहतो कुठे? बघा, मी पणाच्या सापेक्ष राहिलेला तू पणा तिथं राहतच नाही महाराज. शास्त्रार्थ असा आहे की शास्त्राचा अर्थ असा आहे की अगोदर मीपणाच निर्माण होऊ नये. झाले अगोदर मीपणा निर्माण होणे हो. मी तुमचं निर्माण झालं ना मग अहम झाले की मग ते सिद्ध होतच महाराज. अहम एकदा गेले की मग घालवायची काही गरज नाही महाराज. ती सिद्धच होत नाही. घालवायला सिद्धच होत नाही महाराज. लक्षात ठेवायचं. तिथं असलं तर मग तुम्हाला घालवावं लागणार आहे. लक्षात ठेवायचं. कारण का सगळ्या ह्या वस्तूचा कल्पना केली म्हणा किंवा सगळ्या वस्तू त्याच्यावर अध्यक्ष आहेत महाराज. कल्पना आहे. आणि झालाच तर कोणाला तरी तू माझा आहेस असे म्हणू नये. आता झालाच तरी कोणाला तरी तू माझा आहेस म्हणून नये. प्रथम मीचा अध्यास होतो, झालं. अगोदर मीचा अध्यास होतो नंतर माझे वाटणे हा अध्यास होत असतो, आणि मग मी आणि मग हे माझं असा अध्यास होतो. म्हणून आता इथं माझं घालवायचं का मी घालवायचं तुम्हाला काय सांगितले, तुमच्या देहाचा तुम्ही निराश करा. बाकीचा निराश करायची काय तुम्हाला गरज नाही महाराज. होय, ठरलेलं आहे महाराज. तुमचं मी गेलं की बाहेर तर घालवायची गरज नाही, सिद्धच होत नाही तिथं. एकदा मी ठरले की मग माझे कुठेतरी विपरीत बसतच असते. मी एकदा ठरलं ना की मग ते माझं विपरीत गाठले तेवढ्यासाठी. कारण का मीच तुमचं हे विपरीत झालंय त्याच्यासाठी तिथं ती विपरीत कुठेतरी ठरलेलं असतं महाराज. कारण का तुम्ही मी जे म्हणता ते सत्य नाही. म्हणून प्रथम मी म्हणणे हा अपराध आहे. झालं. मी म्हणणं केवढा अपराध आहे. मग आमच्या जाहिराती व्हावायचं वाटतंय का कसं होतंय दादा. मीला सोडवणूक दिली आहे पुढे. हा, मीला सोडवणूक दिली आहे हो. कदाचित मी म्हटले तर माझा देव किंवा माझे श्रीगुरु आहे असे म्हणावे. म्हटलं तर एक लक्षात ठेवायचं, दिवसातनं कितीदा म्हणता हो आपण. बरोबर आहे, तुम्हाला सवड दिली तिथं तिने चांगलं दिलंय. पण माझा देव आहे, माझे सद्गुरू आहेत, मी सद्गुरूच आहे, असं किती दिवसात येते लक्षात नव्हतं. माझी बायको, माझं पोरगं, माझं घर, माझी गाडी घोडं यातनं निघतच नाही. स्त्री धन पुत्राधिकांना माझे म्हणू अरे, नये. जाता जाता गाडीत बसला तर ही माझी जागा म्हणते. गाडी कुणाची, महामंडळाची. इथनं कुठं उतरायचं तिट्ट्यावर, हा तरी तिथं रुमाल ठेवून लगविलं तरी माझी जागा म्हणते. आणि हे तरी किती दिवसाचं घेऊन आले, काय लवकर सुटते महाराज. आणि या मीमुळेच माझं तयार झालंय, लक्षात ठेवायचं. बरोबर आहे ना. काय देहागोदर काय मग देह संबंध येतो. कारण हे माझे म्हणणे कुठेतरी नेऊन घालेल. झालं. माझं म्हणणं आहे, मी आणि माझं म्हणणारे कुठं नेऊन घालतील गाडतील त्याचा पत्ता लागत नाही. संसारात अगोदर मी ठरवावे लागते संसारात अगोदर मी ठरवावं लागतं आणि मग माझे ठरत असते. आणि मग माझं ठरतं महाराज. पण परमार्थात तसे नाही. परमार्थात तसं नाही. अगोदर परमार्थात अगोदर माझे कोणी ठरवावे. माझं कोण ठरवावं. मग कोण ठरवावं. देव तरी माझा म्हणावा. देव माझा
नाहीतर सद्गुरू माझे म्हणावे, संत माझे म्हणावे, नाहीतर ब्रह्म मी आहे म्हणावं. उत्तम आहे ते. हा, तेवढं नसलं तरी एवढं तरी करूया. परमार्थ करणाऱ्याला माझे श्रीगुरु आहेत असे वाटावे झालं. व त्याच्याकडून जाऊन मी कोण आहे असा प्रश्न विचारावा. परमार्थ करणाऱ्याला माझे सद्गुरू आहेत, श्रीगुरू आहेत असं वाटावं आणि त्यांना विचारावं मी नेमकं कोण आहे. तू ठरवू नकोस, ते बरोबर तुला कोण आहे ते सांगतील महाराज. कारण का त्यांना माहिती आहे तू म्हणतोस ते तू नाहीस, तू नाहीस असं नाही, पण तू नेमकं कोण आहेस ते त्यांना माहिती आहे आणि ते तुला सांगतील. म्हणून सद्गुरूला शरण जाऊन हे कार्य करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कारण का त्यांच्याशिवाय संशयाची श्रेणी छेदीच नाही महाराज. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करून संशयाची श्रेणी छेदीच ना महाराज. मी कोण आहे हा सद्गुरूंना विचारावं आणि त्यांनी सांगितलेला विचार करून आपण अहमचा त्याग करावा, सोडावा. माझे श्रीगुरु आहेत असे वाटावे व त्यांच्याकडे जाऊन त्यांना मी कोण आहे असा प्रश्न विचारावा. माझे मी सद्गुरू कोण आहेत. ठरवावे. बघा मी कोण ठरवावं महाराज. मी कोण आहे हे स्वतःकडून ठरत नसते. मी कोण आहे ते स्वतःकडून ठरत नाही. कारण का तुम्ही जे मी म्हणता ते नाहीच. आपण स्वतः तुम्ही जे म्हणता मी ते तुम्ही सिद्धच तुमचं होत नाही महाराज. आणि जे आहे तिकडे तुम्ही जात नाही. हा, तत्वाकडे जातो का आपण? नाही जात महाराज. आपण स्वतः माझे श्रीगुरु आहेत असे ठरवावे. आपण स्वतः माझे श्रीगुरू आहे त्याचं ठरवा महाराज. मग श्रीगुरु मी कोण आहे हे ठरवतील. मग ते मी कोण आहे ते ठरवतील. पण आपण माझे सद्गुरू आहेत असं मानव महाराज. पण प्रायः माणसाला माझा देव आहे किंवा माझे श्रीगुरु आहेत असे वाटत नाही. झालं. बाकी सगळे आपले वाटतात. एक देव आणि सद्गुरू सोडून बाकी सगळे. आणि काय माणसं सांगायला आले मी सांगतात महाराज, महाराज तुम्हाला कल्पना नाही आमचा मोठा आहे. अरे 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 4 दिवस आम्हाला गाडी फिरवून पुरायची नाही एवढं आमचं आहे. बरं झालं महाराज. तेवढा तो आधी काढाकलाच महाराज. माझे लेकरू माझी बायको माझे माझे लेकरू, इष्ट आहे म्हणतो. माझी बायको माझे इष्ट आहे सगळं माझं म्हणतोच महाराज. पण माझे श्रीगुरु आहेत असे मात्र म्हणत नाही. माझे श्रीगुरू आहेत, माझा देव आहे म्हणत नाही महाराज. निदान देव माझा मी देवाचा एवढं तरी म्हणावं महाराज. कारण का सद्गुरू झालं त्या बाबाचीच अगोदर आपल्याला कृपा व्हायला लागते महाराज. एवढं सद्गुरूकडे जाणं सोपं नाही महाराज. माझं म्हणतोय कुठला जायचंच नाही तर महाराज. ईश्वर कृपा आवरलं. हो, देवाकडे का जातो? देवाची काही तक्रार नाही महाराज. आता महिन्याने गेला असं तरी चालतंय का नाही देवाकडे? कधी विचारायचे ना महिनाभर कुठं होतात, कुठे गेलतात, आज आलाय. जाईना. पण सद्गुरूकडे तसं चालत नाही महाराज. नाही. म्हणून आपल्याला सद्गुरू परवडत नाही, देव परवडत. देव बायका पोरं का परवडतात? ती सेवा करतात वाटते. सेवा करतात का सेवा करून घेतात? आपल्याकडे सेवा केली. जन्मांतरातील पुण्य ज्याचे पदरी असेल त्याला श्रीगुरु बोलतात. झाले. पुण्य फळाले बहुतारीचा म्हटले महाराज. अनेक जन्माचं शुद्ध पुण्य विशुद्ध पुण्य म्हटले महाराज. कारण का कोण पुण्य त्यांचा गाठले होईन सेवक. सद्गुरूंची सेवा कोणाला तरी भेटतच नाही महाराज. अनंत जन्माचं निष्काम पुण्य असावं लागतं महाराज. निष्काम पुण्य. आणि ईश्वर साक्षात्कार व्हावाच लागतो महाराज. आपल्या जीवनात यथार्थ सद्गुरू भेटणं, यथार्थ वाटाड्या भेटणं अत्यंतिक भाग्याचं आहे महाराज. मग तुमचा प्रवास थोडा होऊन देतो, हळूहळू होऊन देतो. काय महाराज म्हणायचं आहे ना समोर तुमच्या याच्यावर काय हा थोडं म्हणजे आपल्या अभ्यासाला आपला जर गती कमी असेल अधिकाराचा, पण योगी पुरुष भेटणं आपल्याला महान महान भाग्याचं आहे महाराज. मग त्याच्यासाठी काय पाहिजे महाराज? आपल्याकडं पुण्याचा साठा असायला. त्याला श्रीगुरु बोलतात. श्रीगुरु त्याला माझे हुडकाय वाटतात. जायची गरज
मग ते त्याला सांगतात की त्याला भेटतात, ते त्याला सांगतात आणि सांगायसाठीच आलेत ते, तेवढ्यासाठीच ते आलेत. पुढे तर हे ठरवून अरे आहे, तू कळवळ आहे. समजतो तसा मी नाही. अरे तू म्हणतोस, तू समजतो सुद्धा मी नाही, म्हणजे स्वतःकडे लावून घेतात. आणि तूही तसं नाहीस. मी नाही असे नाही. मी नाही असं तू नाही. समजतोस तसा मी नाही. कारण का तू मला हे ध्यान समजणार, कोणतरी आमका तमका असं समजणार, आमचे गुरुजी काय विशेष, तसं मी नाही. मी नाही असं नाही महाराज. कारण का चैतन्याखंडच तिची दर्शन व्हायला पाहिजे सद्गुरूचं महाराज. काय म्हणायचं दादा? नाहीतर मग कुठला तरी म्हटला सा तरी विशेषण तिथं लागलं. असा मीचा निराश करतात. असा मीच निराश करतात. मीचा निराश करणे म्हणजे हा अपवाद. झालं. मीचा निराश करणं यालाच काय म्हटलंय? अध्यारोपाने अपवाद आहे आपल्याला. आणि मी ठरणे हा अध्यारोप. झालं. मी ठरणं हा अध्यारोप आहे महाराज. अध्यारोप आणि हो. मीचा निराश करणे हा अपवाद. अपवाद आहे. अगोदर अध्यारोप करायचा आणि मग परत अपवाद करायचा. तेव्हा प्रथम मी ठरले तर तू ठरशील, होय. पण जेथे मीच ठरत नाही तर मी माझा तू विचार करायला गेलास ना, काय करायचं? तू म्हणतोस तसा मी नाही. मी नाही असं नाही, केवळ मी दृंग मात्र आहे. आणि मीचा एकदा झाला निराश ना, कारण का वाच्या अतीत आहे. माझ्याबद्दल तुला काही बोलता येत, तुझी सिद्धीच होत नाही तिथं वेगळी. कारण का चैतन्यानं आपण दोघं एक आलो, तिथं मी तो पणा नाहीच ना. मीठ काय वेगळं राहतं का? नाही राहत. तसं एकदा सद्गुरूच्या शरणागतीला गेला ना, ते वेगळं राहतच नाही महाराज. हे कळण्याकरता दृष्टांत देतात. कळण्यासाठी. जो जागून निध लेखे तो देखणेपणा जेवी मुके, तेवी तो ते देखून मी ठाके काही न होणी. बर. जो मनुष्य जागा राहून झोप पाहतो व झोपेच्या दृष्टेपणाला जसा मुक्तो, त्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा विचार केल्यानंतर माझेही अनात्म पदार्थाशी तादात्म्य न राहता माझा मीपणा नष्ट झाला आहे. बघा, आपण आता काय करायचं माहितीये काय? झोप कशी लागते बघायचं. बघणं शक्य नाही. हं? झोप कशी लागते? बघायचं. अरे तो झोपेलाच मुकणार आहे ना. झोप लागली. बघणे. हं? तसं मी तुला बोध करायला आलो तर माझा मी पणाच राहत नाही. तर तू कसा सिद्ध होशील? हं. केवढं आहे की सांगितलंय दादा. निद्रेतून जागा झाल्यावर किंवा जागा राहून निद्रा कशी येते निद्रेतनं जागा झाल्यावर किंवा निद्रा कशी येते हे बघण्यासाठी, व निद्रा काय पदार्थ आहे हे पाहण्याची इच्छा करणारा पुरुष जसा निद्रा दृश्यत्वाने त्याचे पुढे न आल्यामुळे व निद्रा काय प्रकार बघूया म्हणून जर बसला तरी निद्रा नावाचा जो पदार्थ आहे ना समोर येतच नाही महाराज. कारण का जागपणे त्याच्या विरुद्ध आहे. हा, प्रकाशाच्या पुढे कधी अंधकार येत नाही. तसं तुम्ही मी कोण आहे बघायला गेला किंवा गुरु कोण आहे बघायला गेला तर तिथं अज्ञान येईल महाराज. आणि अज्ञानाचा सगळा खेळ आहे महाराज. अज्ञानीवर झालं तरी मी तू पणा कुठे राहणार महाराज? राहणं शक्यच नाही महाराज. निद्रा ज्यावेळी लागते त्यावेळी तू शिल्लकच राहू शकत नाही. बघायला बी शिल्लक राहत नाही. काय समजले कुणाला? आपल्या झोप लागली केव्हा आणि कशी लागली ते समजले केव्हा? आपले पाहणेपणाला मुक्तो, त्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा विचार करू गेले असता बघा, तो आपल्या पाहणेपणाला मुकतो. झोपाचं बघाय त्याला बघायला मिळत नाही हो. म्हणजे पाहणेपणाला जसं मुकतो तसा मी शिष्याचं स्वरूप काय आहे हे बघायला गेलो तर मीच बघणारा सिद्ध होत नाही तर तुझं स्वरूप कसं सिद्ध होईल महाराज? हा? तुझे स्वरूप ज्ञानाला विषय होत नसल्यामुळे, कारण का तुझं स्वरूप काय ज्ञानाला विषय होत नाही. ज्ञानाला विषय व्हायला महाराज ते अनात्म पदार्थ असावे लागतात. ज्ञानाला ज्ञान विषय होऊ शकत नाही महाराज. तिथं सूर्याला काय खोचायचं काय असं आलं ना. ज्ञानाचं खंडन करत असताना
माझ्या ठिकाणचा दृष्टीपणा जाऊन मीही मुख्य दृष्टांतच होऊन जातो. तुझ्या ठिकाणी महाराज अज्ञान सिद्ध होत नाही, ज्ञानाला तो विषय होत नाही, म्हणजे ज्ञान स्वरूप आहे, विषय होऊ शकत नाही महाराज. आणि तिथं तुझं विषय सिद्ध न झाल्यावर माझा मी पण राहतच नाही ना, तुला बोध करणारा मी सिद्ध होत नाही. म्हणजे जो नित्य जागा आहे त्याला निद्रेचा तरी प्रत्यय कसा येईल? नित्य जागा त्याला निद्रेचा प्रत्येक कसा येईल महाराज? तसा स्वरूपाने जो जागा आहे महाराज, ज्ञान स्वरूपात आहे, मी तू पण राहत नाही तिथं महाराज. व तत्सापेक्ष जगणेपणाचा तरी प्रत्यय कसा येईल? जागणे, जागेपणाचा. हो, जागेपणाचा तरी प्रत्येक कसा येईल महाराज? अर्थात नित्य जागृत असणाऱ्या पुरुषास जसे निद्रा किंवा तत्सापेक्ष जागा असे दोन्ही म्हणता येत नाही. नित्य जागा असणाऱ्या पुरुषाला निद्रा किंवा तत्सापेक्ष जागा म्हणता येत नाही, त्याप्रमाणे तसे जो स्वरूपस्थितीत आहे जरा जो स्वरूप स्थितीत आहे त्यास मितूपणा दोन्ही नाही. त्याला मीच ना सिद्ध होत नाही महाराज. तू कुठं सिद्ध होईल महाराज? त्याला मी तूपणा सिद्ध होत नाही. अगोदर मी सिद्ध व्हावं तर सिद्ध पुढचं होतं महाराज. अशा रीतीने तुझ्या व माझ्या आत्मेक्यामुळे अशा रीतीनं तुझं आणि माझा आत्मा जो आहे ना, आता ध्यान जरी आपण वेगळं असलो तरी आत्म ऐक्यामुळं, तुझ्या माझ्या आत्म ऐक्यामुळं, अभेदामुळं तुझ्या आणि माझ्या दृष्टादृश्य व्यवहार घडत नाही. दृष्टादृश्य, तू दृश्य मी दृष्टा, हा व्यवहार तिथं घडत नाही. आणि ज्ञान विषय न होता त्यात ज्ञानाला विषय नव्हता, ज्ञान विषय तुझा नव्हता. व माझा आत्मा ज्ञान स्वरूप आहे. तुझा आणि माझा आत्मा ज्ञानाला विषय न होता स्वरूप आहे. हे कशावरून विषय झाला असे की तू जड आला. सांग. कसं होत नाही त्याच्यासाठी दृष्टांत दिलाय. अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश तो नाही, परी मी आहे हे काही नवेची जेवी. अंधाराच्या ठिकाणी सूर्यप्रकाश मुळीच नाही, परंतु त्या अंधारातही मी आहे हे ज्ञान मात्र कधीही नष्ट होत नाही. आता अंधार आहे, सूर्यप्रकाश नाही महाराज. सूर्यप्रकाश जरी नसला, अंधकार जरी असला तरी मी नाही असं तिथं कधी सिद्ध होत नाही. मी आहे ना, म्हणजे तुम्हाला मीची सिद्धी करण्यासाठी दुसरी कशाची गरज नाही महाराज. स्वयंसिद्ध झालं. विवरण अंधारात मनुष्य असा असेल तर तिथे सूर्यप्रकाश नसल्यामुळे तो दुसऱ्याला दिसणार नाही. आता बघा, पण तो स्वतःने स्वतः मी आहे असे जाणत असतो. हाच दृष्टांत अमृतानुभवातही आला आहे तो असा. आता अंधारात माणूस आहे महाराज, अंधकाराने दुसऱ्याला दिसणार नाही महाराज, पण स्वतःला मी आहे असं त्याला माहिती आहे ना. जरी दिसला नसला तरी त्याचा स्वतः सुद्धा मी आहे बाबा असा त्याचा अनुभव आहे ना. अमृत अनुभव दिलेला आहे महाराज, दृष्टांत दिलाय त्याला. का काळा राखे काळवखा काळवखा. जो आपण या ना अनिका अनिका. न चोजवे तरी असिका हा मी बाणे. हो, म्हणजे काळा कुठ मनुष्य काळोख्या अंधारात उभा राहिला तर बघा, काळा कुठं मनुष्य आहे, काळोख्या अंधारात उभा राहिलाय. तो स्वतःलाही दिसत नाही व दुसऱ्यालाही दिसत नाही. स्वतःला दिसत नाही, दुसऱ्याला दिसत नाही, तरी पण मी आहे असे त्यास वाटतच असते. पण जो काळा मनुष्य आहे, अंधारात उभा राहिलाय महाराज, त्याला मी आहे असा त्याचा वाटतो, मी त्याचा अनुभवच आहे महाराज. तसे इथे सांगतात की तसं या ठिकाणी सांगतात. अंधाराच्या ठिकाणी सूर्यप्रकाश नाही. सांगायचं काय आपल्याला? आपल्याला अज्ञानाला तरी आपण विषय होऊ शकत नाहीच महाराज, पण ज्ञानाला तरी काय विषय व्हायचं महाराज? हा, ज्ञान अज्ञान अतीत. हा, हो. अंधाराच्या ठिकाणी सूर्यप्रकाश नाही, पण मी आहे हे ज्ञान अंधारात देखील असतेच. बघा, अंधारात सूर्यप्रकाश नाही म्हणून तो दिसत नसेल, दुसऱ्याला दिसत नसेल, तरी पण मी आहे हा त्याचा अनुभव आहे, सिद्ध होतं, त्याचा अनुभव आहे महाराज. हो. अर्थात मी आहे हे कळण्याकरता सूर्यप्रकाश असावाच लागतो असे नाही. आता मी आहे असं कळण्यासाठी तिथे त्याला सूर्यप्रकाशाची गरज आहे असं काही नाही महाराज, कारण का तो स्वतः सिद्ध आहे ना, तिथं दुसऱ्या प्रकाशाची काही गरज नाही महाराज. आणि म्हणून आपलं जे स्वरूप आहे महाराज ते सर्वांचं प्रकाशन करतं. अगट आहे, पट आहे, आता रात्र झाली, मला स्वप्न पडलं तर आता जागृती आहे, सगळं सांगतो महाराज. पण त्याच्या ज्ञानासाठी दुसऱ्या ज्ञानाची काही गरज नाही महाराज. चक्षुरेंद्रियाने ज्या वस्तू कळतात त्या सूर्यप्रकाश लागतो. आता चक्षुरेंद्रिया तुम्हाला मला डोळ्यांनी जे दिसतं ना, त्या दिसण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज
आहे महाराज. समजा सूर्यप्रकाश नसला तर अशा काहीतरी प्रकाशाची गरज असते महाराज. हो. म्हणून अंधारातले पदार्थ पाहण्याकरता हं. सूर्यप्रकाश पाहिजे, पण अंधार पाहण्याकरता सूर्यप्रकाश नको. अंधारातली वस्तू बघण्यासाठी सूर्याची गरज आहे, पण अंधार बघण्यासाठी सूर्याची गरज नाही. का नाही? सूर्य आहे तिथं अंधार असणारच नाही. किती छान उदाहरण आहे. सूर्य अंधाराचं प्रकाशनच करीत नाही. कारण का त्याच्या अंधकाराचा अत्यंत अभावच आहे. हे त्याच्यात विषय आहे. अंधाराला घालवीन महाराज, त्याला बघतच नाही होतं. अंधाराला घालवीन विरोध आहे. पण त्याच्या ठिकाणी तसं स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचा अत्यंत अभाव आहे महाराज. उदाहरणार्थ अंधारामध्ये घट ठेवलेला असेल तर हो. त्या घटाचे ज्ञान होण्याकरता 2 आवरणे दूर व्हावी लागतात. झाले का? आला का विचार कर? अंधाराला घट ठेवलाय, त्याच्यावर आवरण असतात 2 आवरण, ते घालवण्यासाठी. अंधकाराचे आवरण प्रकाशाने दूर होते व आता अंधकाराचं आवरण प्रकाशानं दूर होतं, दिवा न्यावा लागतो. व अज्ञानाचे वृत्तीने आवरण दूर होते. अज्ञानाचं वृत्तीने आवरण दूर होतं महाराज. आणि अशा निरावृत घटाचे प्रकाशन चिदाभासच करतो. आणि निरावरण झालं ना म्हणजे त्याचं प्रकाशन चिदाभास करतो. यासच वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती म्हणावी. यालाच वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती असं म्हटले महाराज. अनावर्त पदार्थाचे प्रकाशन वृत्ती करीत नाही. आता अनावर्त पदार्थाचं प्रकाशन वृत्ती करू शकत नाही, साक्षी करतो, साक्षी करतो. म्हणून त्याला साक्षी भाष्य असे म्हणतात. साक्षी भाषी म्हणते. उदाहरणार्थ स्वप्न पदार्थ, हा. जागृतीत रज्जू सर्प. आता बघा, स्वप्नातले पदार्थ साक्षी भाषेत आहेत. रजूवर बसलेला सर्प तोही साक्षी भाषा आहे, तो प्रमाता भाषा नाही. या प्रमाणानं पाहिलेला नाही तो. हे जरी तुम्हाला वाटत असलं तर हे प्रमाण नाही, तिथं अविद्यावृत्ती नाही, ते लक्षात ठेवायचं. आणि अविद्यावृत्तीनं जेवढं प्रकाशित होतं तेवढं साक्षी भाषा आहे. आणि तुमच्या अंतःकरण वृत्तीने जे प्रकाशित होतं त्याला प्रमाता प्रमाणद्वारा होतं म्हणजे. लक्षात ठेवायचं, हे भेद आहे त्याच्यातले. हा घट तर घट दिसतो ना, या प्रमाणानं आपल्याला सिद्ध होतो. त्याला प्रमाणानं सिद्ध होतं महाराज. आणि रज्जूवरचा सर्प आपल्याला हे प्रमाणानं बघितलं असं वाटतं महाराज, पण तो प्रमाणानं सिद्ध होत नाही का, पदार्थ बाधित होतो महाराज. बरोबर आहे. म्हणून तो अविद्यावृत्तीने तिथं हे असतो. आणि अविद्यावृत्तीने प्रकाशन करणारा तो साक्षी भाषी पदार्थ असतो. स्वप्नातले पदार्थ, रज्जूवरचा सर्प. रज्जू सर्प, शुक्ती रजत किंवा सुख दुःख. रज्जू सर्प, शुक्ती रजत किंवा सुख दुःख हे साक्षी भाषा आहेत. ब्रह्मज्ञानामध्ये सामान्य अंशाचे ज्ञानात, आता ब्रह्मज्ञानात सामान्य अंशाच्या ज्ञानात प्रमावृत्ती असते. प्रमावृत्ती असते सामान्य. आणि विशेष अंशात 2 प्रकार, रज्जूपीत चैतन्याचा सर्प रूपाने परिणाम. आता काय पुढे म्हटले? ब्रह्मज्ञानामध्ये सामान्य अंशाच्या 2 ज्ञानात प्रमावृत्ती असते. आता ब्रह्मज्ञानात सामान्य अंशात ज्ञानात प्रमावृत्ती असते. प्रमावृत्ती असते. आणि विशेष अंशात 2 प्रकार. आता विशेष अंशात 2 प्रकार. रज्जू, आता सामान्य अंशात प्रमावृत्ती असते. सामान्य ज्ञान आहे ना, ते बरोबरच आहे. एकदम आहे. बरं, आता पुढं 2 प्रकार, रज्जूपीत चैतन्याचा सर्प रूपाने परिणाम. आता रजू चैतन्याचा सर्वरूपानं परिणाम, हा अर्थाध्यास. त्याला काय म्हटलंय? अर्थाध्यास. आणि वृत्तीउपीत चैतन्याचा सर्पज्ञान रूपाने परिणाम हा ज्ञानाध्यास. आता मृत्यूपी चैतन्याचा जो अध्यास करतो, परिणाम होतो, त्याला ज्ञानाध्यास म्हटले. आता वृत्ती बाहेर आहे. रजोपी चैतन्याचा आश्रित असणारा जी अविद्या त्याचा परिणाम आहे, तो सर्प आहे महाराज. आणि हा सर्प आहे असं जे ज्ञान होतं, साक्षी चैतन्यात असणारी अविद्या त्याचा परिणाम त्या सर्पाचं ज्ञान. 2 त्याच्यात घातलेलं महाराज. म्हणून अयम सर्प हा सर्प आहे. या ज्ञानात सर्प अंशात ब्रह्मज्ञान आहे. आता सर्प अंशात ब्रह्मज्ञान आहे. ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान सर्प इदम अंशात प्रमाज्ञान आहे. आता इदम अंशात काय प्रमाज्ञान आहे? इदम म्हणजे आता रज्जू आहे तिथे, बरोबर आहे. आणि रज्जू आहे ते प्रमा आहे म्हणजे यथार्थ आहे. लक्षात ठेवायचं आहे. इदम अंशा यथार्थ आहे.
तसेच परमात्मा सर्वव्यापी अनंत अखंड आहे तसंच परमात्मा सर्वव्यापी अनंत अखंड आहे. असे कळले तर आता परमात्मा अनंत अखंड आहे असं जर आपल्याला कळलं तर हे प्रमाज्ञान आहे. हे खरं आहे. प्रमाज्ञान प्रमाज्ञान म्हणजे काय? खरं ज्ञान, अबाधित ज्ञान, प्रमाणानं सिद्ध झालेलं ज्ञान. पण तो आपल्याहून भिन्न आहे हे कळणे ब्रह्मज्ञान आहे. आणि तो आपल्याहून भिन्न आहे. म्हणजे देव असून दे, तुम्हाला काय असून दे, आपल्याहून भिन्न असून असं वाटणं त्याला ब्रह्मज्ञान म्हटलं. तसेच मी चिद्रूप म्हणजे ज्ञानी आहे असे वाटणे, मी चिद्रूप म्हणजे ज्ञानी आहे असं वाटणं, पण परिच्छिन्न आहे असे वाटणे हे ब्रह्मज्ञान. परिचिन्न आहे एवढंच आहे असं वाटणं त्याला ब्रह्मज्ञान म्हटलं. व्यापक आहे असं वाटायला पाहिजे ना. अशा ब्रह्मज्ञान, हो. हा ब्रह्मज्ञान होय. परिचिन्न मांडलं. हो ब्रह्म. हो हो. अशा रीतीने ब्रह्मज्ञानात सगळा भ्रम नसतो. ब्रह्मज्ञानात सगळाच भ्रम नसतो. नाही नाही, ब्रह्मज्ञानात. कारण का इदमंश हा यथार्थ आहे, लक्षात ठेवायचं. हा. प्रमाज्ञानात मात्र सगळी प्रमाच असते. आता प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, ती सगळी प्रमाच असते. प्रमाणानं सिद्ध झालेलं असतं ते यथार्थ असतं, अबाधित असतं ते. पण सगळी काय ती प्रमाच असते. उदाहरणार्थ अहम ब्रह्मास्मी आता बघा, अहम ब्रह्मास्मी, यात सगळी प्रमाच आहे. सगळी प्रमा आहे त्याच्यात. ब्रह्मज्ञानात प्रमाज्ञान आहे, पण प्रमाज्ञानात ब्रह्मज्ञान आता नाही. ब्रह्मज्ञानात प्रमाज्ञान आहे. कारण का प्रमाज्ञान नसतं, अधिष्ठानाच्यावर भ्रम झालाच नसता महाराज. यदमांश नसता तर तुम्हाला भ्रम झाला नसता महाराज. पण महाराज ब्रह्मज्ञानात, हा यथार्थ ज्ञानात ब्रह्मज्ञान नाही, प्रमाज्ञानात ब्रह्मज्ञान नाही. ब्रह्मज्ञानात प्रमाज्ञान आहे. आलं लक्षात? यथार्थ ज्ञान झाले की तिथं हे राहतच नाही, भ्रम राहतच नाही. यथार्थ प्रमा झाल्यानंतर नाही काय आहे, ब्रह्मज्ञान तुम्हाला ज्यावेळी होतं का ना, तर निराधिष्ठान भ्रम होऊ शकत नाही ना. सामान्य रूपाने त्याचं ज्ञान आहेच महाराज, ते प्रमाच आहे. पण आपल्याला जसं आहे तसं कळालं नाही म्हणून तुम्हाला भ्रम मानायची पाळी आली महाराज. लक्षात ठेवायचं, ब्रह्मज्ञानात महाराज प्रमा आहेच महाराज, सामान्य रूपाने आहे ते. आणि शिकड मात्र ब्रह्मज्ञानात ब्रह्मज्ञान राहू शकत नाही महाराज. ब्रह्मज्ञान असो किंवा प्रमाज्ञान असो, ब्रह्मज्ञान असो किंवा प्रमाज्ञान असो, इदम हे दोन्ही ज्ञानात कायम असतेच. झालं. इदम हे भ्रमात्मी आहे आणि प्रमिती आहे. इदम हे दोन्ही कडे आहे. आणि प्रमाज्ञानात अधिष्ठानाचे विशेष रूप ज्ञात होत असते. आता प्रमाज्ञानात अधिष्ठानाचं विशेष रूप ज्ञात होतं, सच्चित आनंद अद्वय. व ब्रह्मज्ञानात ज्ञात नसते इतकाच फरक होय. आहे. म्हणून सामान्य ज्ञान विशेष रूपाचं अज्ञान, हे अध्यासाला कारण घातलं ना. आपल्याला सुद्धा आत्मा माहीतच आहे, हाय, बरोबर आहे की, पण जसं आहे तसं माहिती नाही. आत्म्याचे विशेष रूप माहीत नाही. हो, आत्मा माहिती आहे पण विशेष रूपानं माहिती नाही. सच्चिदानंद स्वरूपाने आपण आहोत हे माहिती नाही ना. म्हणून तत्वमसीने तत्चा तमवंशी अभेद तत्वमशीनं तत्चा तम त्वमशी तमसी अभेद. हो, व अहम ब्रह्मास्मीने त्वमचा तत्से अभेद करायचा. अहम ब्रह्मास्मी तत्चा त्वमशी अभेद करायचा. दोन्हीकडे घेतलेले ओतप्रोत चिंतन. यासच ओतप्रोत भाव असे जरा म्हणतात. याला तो ओतप्रोत, मी ब्रह्म आहे, ब्रह्म मी आहे, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, ब्रह्मा अस्मी, दोन्हीकडे घ्यायचं ते. या कारण का एकी ठिकाणी एकाच पदावर लक्षणा करून भागत नाही म्हणून त्यांनी सांगितले. बरोबर आहे ना काय? हो, थोडा विषय हे आहे तो. या ओतप्रोत भावाने जीवाची परिचिन्नता आता ओतप्रोत भाव दोन्ही खंडाने घेतलं ना, जीवाच्या ठिकाणी परिचिन्नता निघून जाते व ईश्वराची परोक्षता जाते. आणि ईश्वराची परोक्षता जाते. आता जीव परिचिन्न वाटायला लागला ना, मी व्यापक आहे असं वाटतं त्याला, आणि तिची परोक्षता म्हणजे हा वेगळा आहे वाटतो. अजून तो आपल्याला अनुभव आलेला नाही, आहे वाटतं, आहे वाटतं महाराज. याला परोक्ष म्हणायचं. पण मीच आता तो देव आहे, मीच ब्रह्म आहे, याला अपरोक्ष म्हणायचं. अशा रीतीने जे व्यापक आहे परिचिन्नता गेली, पण वेगळा राहिला तर
हा वेगळा पाहिजे तर महाराज तिथं तो परोक्ष आहे, धावा आहे, देव आहे, ब्रह्म आहे, पण कोण आहे माहिती नाही. मीच ते ब्रह्म आहे. हा अपरोक्ष झाला, आता परोक्षातून निघून गेलं. अशा रीतीने जीव ईश्वराचा भेद नाहीसा करावा लागतो. बघा अशा रीतीने जीव आणि ईश्वर यांच्यातला भेद नाहीसा करावा लागतो. घट जसा वृत्तीव्याप्तीचा आणि फलव्याप्तीचा विषय आहे. आता घट जसा वृत्तीव्याप्तीचाही विषय आहे आणि फलव्याप्तीचाही विषय आहे. तसा अहंकारी वृत्तीव्याप्ती व फलव्याप्ती तसा अंधकारी वृत्तीव्याप्ती व फलव्याप्तीचा विषय आहे. अंधकार हा बरं. कारण अंधकाराला रूप आहे, म्हणून अंधकार डोळस मनुष्यास दिसतो. रूप आहे डोळशाला दिसत, काळा कुठं आहे म्हणता येणार तिथे. आज अंधकार काळा कुठं आहे काय दिसत नाही. आंधळीयाची गावी आपण पे प्रगटे रवी, हं. तीही ओत पल्लीची घ्यावी, हं. वाचोनी प्रकाश कैसा. बरोबर की आंधळ्याच्या घरला दिवस जरी गेला तर काय त्यानं तेवढं तापून ऊन तेवढं घ्यावं, त्याला काय प्रकाश दिसणार आहे काय, नाही दिसत महाराज. आंधळ्या माणसाला सूर्यप्रकाश जसा दिसत नाही सूर्यप्रकाश दिसत नाही त्याला, तसा अंधारी दिसत नाही. तसा अंधारी त्याला दिसत नाही. अंधारावर अंधाराचे आवरण नाही, अंधाराला अंधाराचं आवरण नाही, पण अज्ञानाचे आवरण असते. हा अंधाराला अज्ञानाचं आवरण असतं महाराज. ते अज्ञानाचे आवरण वृत्ती दूर करते. मग वृत्ती काय करते महाराज, अज्ञानाचं आवरण दूर करते व त्याचे प्रकाशन चिदाभास करतो. हं. आणि मग तिथं काय असेल त्याचं प्रकाशन चिदाभासाखंड होतं महाराज. वृत्ती तिथं गेली ना अज्ञानाचं आवरण दूर होतं महाराज. आणि मग वृत्तीतलं चिदाभास आहे ना त्या घटाचं किंवा कशाचंही प्रकाशन करतो, किंवा अंधकार आहे म्हणेल तेव्हा अंधाराचे ज्ञान होते. तेथे सूर्यप्रकाशाची मुळीच गरज नाही. अंधाराचं ज्ञान होतं. बाबा आज निबिड अंधकार आहे वर्तापर्यंत ना, मग काय करतं वृत्ती त्याच्यावर अज्ञानाचं आवरण निवड करते आणि निबिड अंधकार आहे असं तिथं चिदाभासाकडनं त्याचं ज्ञान होतं. अंधारात वस्त्र प्रत्यक्षता नाही, शरीर प्रत्यक्षता नाही, हा आता अंधारात जीव प्रत्यक्षता आहे. हे दिसत नाही तुम्हाला, कपडे दिसत नाही. कपडे दिसत नाहीत, प्रत्यक्षता नाही, शरीर प्रत्यक्षता नाही, पण जीव प्रत्यक्षता आहे. मी पाहिलं म्हणतात मी आहे ना अहम. हो. आता जीव प्रत्यक्षता जर आहे हो. तर आत्मप्रत्यक्षता नाही का? बघा मी आता अंधार बघितला म्हणतोय ना, आता जीव, काय हा. चाललंय हो? मग आता जीव प्रत्यक्षता आहे तर आत्मप्रत्यक्षता का नाही महाराज? सहजच आहे महाराज. जी वस्तू कारण- आत्म्याने असते ती जीवाने नसते. हा, जी वस्तू आत्म्याने असते ती जीवाने नसते, हा. पण जीवाने असते त्यात आत्मा असतोच. हा. जी वस्तू आत्म्याने नसते असते म्हटले काय? हम्म. जी वस्तू आत्म्याने असते ती जीवाने नसते. हा बरोबर आहे. जी वस्तू आत्म्याने असते ती जीवाने नसते, कारण का आत्मस्वरूपानं आहेच. जीवाचं तिथं काही नाही, पण जीवानं जे असते ते आत्म, कारण का जीवाची सिद्धी आत्म्याशिवाय होऊ शकत नाही. आणि मात्र जीव असला नसला तरी आत्मा स्वयंसिद्ध आहे. लक्षात ठेवायचं. आलं का लक्षात? हा. प्रेतात लिंग देह नसतो, आलं? प्रेतात लिंगदेह नसतो, पण जीव नाही, पण आत्मा असतोच. जीव नाही, कारण का जीव जसे त्या लिंग शरीरातनं जीवपणा निघून गेलेला असतो, पण आत्मा असतो. किती बारकावा आहे बघा. सूक्ष्मता. आत्मा जळतच नाही, आत्मा जळत नाही. तक्रार घालणारे लिंग राहिलेच नाही. आता तक्रार घालणारा लिंगदेह म्हणजे सूक्ष्म शरीर, हं, ती तक्रार करतं ते राहिलं नाही. मग असे शरीर म्हणजे हं. लाकूड असते ते जाळून टाकावे. होय, असं शरीर म्हणजे लाकूड आहे, जाळून टाकायचं महाराज. तरी किती या शरीराला आपण महाराज सगळ्या शरीरा संबंधच अजून व्यवहार चालू आहे. हे सगळं सांगायला पाहिजे मला. कसा निराश करायचा तू? सांगायचं झालं कुठेतरी गुंतवून पडशील. ग्रास घेडी सत्ता ती नाही. हा बरोबर. हं, आपल्याला मोह आहे. काही ना मेलेल्या माणसांचे वस्त्र पाहिले तर रडू येते. मोहात पडले आपण महाराज. काय माझ्या मालकाचा फेटा बघा म्हणते, धोतर बघा म्हणते, घाळ 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 रडते. असताना कवा काय म्हटली नाही. एखाद्या माणसाच्या पगडी रडवते, झालं
तर त्याचे शरीर रडवणार नाही का? पगडी रडतोय का शरीर रडणार नाही? पगडीपेक्षा शरीर शाश्वत आहे. आपण मोहात पडलोय महाराज. पगडीपेक्षा शरीर शाश्वत आहे. शरीरापेक्षा जीव शाश्वत आहे. बघा, शरीरापेक्षा जीव शाश्वत आहे आणि त्याच्यापेक्षा जीवापेक्षा कारण शरीर अज्ञान शाश्वत आहे. बघा, जीवापेक्षा कारण शरीर म्हणजे अज्ञान शाश्वत आहे. आणि आत्मा तर खराच शाश्वत आहे. सगळ्यात आत्मा खरा शाश्वत आहे महाराज. कारण का अज्ञान मानलं म्हणून जीवदशा आली. कारण का जीवाची तशी सिद्धी होत नाही, पण देहापेक्षा जीव सिद्ध म्हटलंय, लक्षात ठेवायचं. माझे म्हणजे वस्त्र जीवाला कारण कोण? स्वरूपाचं अज्ञान. आज्ञे आत्मस्वरूप. माझे वस्त्र अशा वस्त्राचा जर अभिमान असतो हं. तर माझे शरीर असा अभिमान का राहणार नाही? बघा, माझा शरीर माझं वस्त्राचा अभिमान असतो, शरीराचा का असणार नाही महाराज? माझा सदरा स्वच्छ ठेवा म्हणतो. होय कशामुळे? मोहामुळे. होय, शरीरापेक्षा वस्त्राचा संबंध फार कमी असतो. कमी असतो. शरीरापेक्षा लिंगदेहाचा संबंध जास्त असतो. हम्म. प्रलयकाली सुद्धा जीवाचा संबंध आहे. हो. त्यावेळी त्याला प्राज्ञ जीव असे म्हणतात. प्रलय काळात जीवाचा संबंध आहे, त्याला प्राज्ञ म्हटले. जीव प्राज्ञ का म्हटलं महाराज? अज्ञानात सगळे विलीन होते. प्राज्ञ जीव म्हणजेच अज्ञान. ते अज्ञान, ते अविद्य सगळं, माये सगळं ते विलीन झालेलं असतं. कार्य तुमचं दिसणार कारणात विलीन झालेलं असतं. हो. लक्षात रंगाला ना? प्राज्ञ, तेजस आणि कुठला तिसरा? विश्व. विश्व, तेजस आणि प्राज्ञ. हं. शाब्दिक ब्रह्मज्ञान झाले म्हणजे मोह कळतो. बघा, शाब्दिक ब्रह्मज्ञान झाले की मोह कळतो. अनुभव पर्याप्सी ब्रह्मज्ञान झाले म्हणजे मोह निवृत्त होतो. आणि अनुभव आपल्याला आला ना, अनुभव पर्यावशी म्हटली मला, मोह निवृत्त होतो, मोहात अडकत नाही. अनुभव तर जायला शिकावं महाराज. शब्दज्ञानाचं अडकून अगोदर शब्दज्ञान तरी करून घेऊया. हळूहळू पुढे गती वाढवत जायला पाहिजे. प्रथम वस्त्राचा मोह निवृत्त करावा. अगोदर वस्त्राचा मोह निवृत्त करावा. असं तसं राहावं. वस्त्राचा मोह निवृत्त केला हं. त्याने स्थूल शरीराचा मोह निवृत्त करावा. मग त्यानं स्थूल शरीरावरचा मोह घालवावा. स्थूल शरीराचा निवृत्त झाला की त्याने लिंग देहाचा मोह निवृत्त करावा. मनोवृत्ती ते पाठीमध्ये सगळे घालवून टाकावा हळूहळू मनोवृत्ती. सूक्ष्म शरीराचा मोह निवृत्त. एक आत्मप्रत्यक्षता. म्हणजे एक आत्मप्रत्यक्षता म्हणजे स्वरूप. दोन जीव प्रत्यक्षता. मी अमकं म्हणतोय ना, जीव प्रत्यक्षता, करता भोगता सुखी दुःखी असं वाटणं. तीन शरीर प्रत्यक्षता. आता मी काळा गोरा असं म्हणतो ना, उंच टेंगणा. चार वस्त्र प्रत्यक्षता. ते माझं म्हणते ते, हे शरीर माझं शरीर काय म्हणते. याचा अनुभव आरशात आहे. हो. आरसा हातामध्ये घेतो तेव्हा नुसते आपले शरीर पाहण्याकरता नाही, हो. तर शरीरावर धारण केलेले वस्त्र अलंकार नीट व्यवस्थित आहेत की नाही हे या आरशात पाहतो. हो. पण वस्त्र अलंकाराची प्रत्यक्षता शरीराशिवाय कशी होईल? हो. जीव प्रत्यक्षता आत्म्याशिवाय कशी होईल? म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सूर्यप्रकाश नाही म्हणून आपले शरीर दुसऱ्याला दिसणार नाही. होय. पण अंधार आहे म्हणून सोलाही दिसणार नाही. हो. पण मी आहे हे मी शरीराला सोडून आहे. स्थूलोहम म्हणतो तेव्हा शरीरास मी आणि नुसते मी म्हणतो तेव्हा शरीर सोडून मी. मी स्थूल आहे, काळा गोरा असं म्हणतो तर शरीर, मी नुसतं म्हणतो ना, शरीराला सोडून म्हणतो तो. आत्मा तर मी पदाच्या वाच्यतेत येतच नाही. आत्मा मी पणाच्या वाचेत येतच नाही महाराज. म्हणून येथे मी शब्दाचा अर्थ शरीरही नाही, तर मी शब्दाचा अर्थ शरीरही नाही व केवळ आत्माही आणि नाही, केवळ आत्मा नाही, तर पण मी आहे. मी आहे ते मी म्हणजे जीव. तर मी म्हणजे जीव. हा जीव जीवाचा भेद जीव दृष्टीने दिसत नाही. जीव जीवाचा भेद जीव दृष्टीने दिसत नाही. जीव दृष्टीने दिसत नसला तरी दिसत नाही. स्थूल शरीराने भेद दिसतो. स्थूल शरीराने दिसतो. ते स्थूल शरीर अंधारात न दिसले तरी आता स्थूल शरीर अंधारात नाही दिसलं तरी मी जीव आहे हे ज्ञान नष्ट होत नाही. मी आहे ना, मी जीव आहे असं ज्ञान नष्ट होत नाही. मी आहे म्हटलं की तू जीव जरा. तेवी तू ते मी घेऊसी ते तर तू पण मी पण येसी उगते पडे ग्रासी भेटीची उरी. त्याप्रमाणे मी तुझ्या स्वरूपाचा शोध करीत आहे. आता त्याप्रमाणे मी तुझ्या स्वरूपाचा शोध करीत आहे. तेथे तूपणा मीपणा पूर्ण नाहीसा झाला. मी तूपणा नाहीसा झाला पूर्ण.
अर्थात तूपणा मीपणाचा ग्रास झाल्यानंतर आत्मस्वरूपाने अभेद रूपाची भेट सोडली आहे. आता मी तो पणाचा ग्रास झाला ना की अभेद स्वरूपाची भेट सिद्ध होते मला. कुंडली गौर